नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही एकदा नक्की करून पाहणार, विकत तर आणणारच नाही. शिवाय तुम्ही विचारच करत बसणार घरीसुद्धा असा परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार पदार्थ बनतो का? हो, नक्कीच बनतो बरं. चला तर मग आता सुरुवात करूयात. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आजच्या रेसिपीचं नाव सांगते, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको. तर आज करत आहोत आपण गव्हाचं ब्रेड. त्याच्यासाठी एका बाउलमध्ये ना अर्धा कप इतकं पाणी घेतलं. त्याच्यामध्ये ना 4 टेबलस्पून्स इतके साखर घातलेली आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ड्राय इस्ट 2 टेबलस्पून्स इतकं घेतलेलं आहे. पाण्याच्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल. आणि अगदी हे डायरेक्ट मिश्रण तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये घालून केला तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला हे जे इस्ट आहे ते ॲक्टिव्ह आहे का नाही पाहण्यासाठी ना आपल्याला हे असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे 10 मिनटासाठी. आता हे जरा मिसळून घेतलं आणि 10 मिनटं असंच ठेवलं बघा. 10 मिनटात बघा छान प्रकारे हे फुलून वर आलेलं आहे इस्ट आपलं. आणि छान खाल्ल्या बाजूला ना जाळीदार असं झालेलं आहे. तुम्हाला तितकं दाखवणं शक्य होत नाही, पण खाल्ल्या बाजूने झालेलं आहे बघा. मग आता पुढे काय करायचं आपल्याला, चला पाहूयात. तर इथं मोठी एक परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. शिवाय 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा वापरू शकता. पण हे आपण ब्रेड मुलांसाठी करत आहोत की नाही, त्याच्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये असतं बघा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण इस्ट जे होतं ना ते घालून घेणार आहोत संपूर्ण. मधोमध घालायचं आहे असं. आणि आता छान आपल्याला हे गव्हाच्या पिठामध्ये ना मिसळून घ्यायचं आहे बघा हातानेच. चांगलं पिठाला सगळीकडे लागायला हवं असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे. हल्ली बघा ब्रेड म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात. आणि आपल्याला कुठलीही नाश्त्याचा प्रकार करायचा हवा तर ब्रेड हा लागतोच. ब्रेडपासून नाश्ता करायचा असेल तर मग मैद्याचा ब्रेड न वापरताना तुम्ही गव्हाच्या पिठाचा असा ब्रेड घरच्या घरी बनवू शकता. तर हे छान प्रकारे मिसळून झालं ना तर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. दूध इथं अर्धा कप इतकं घेतलेलं आहे बघा. एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करून घालूयात. संपूर्ण दूध आपल्याला इथं लागणार आहे, पण थोडं थोडं करून घालूयात. आता बघा सँडविच करायचं झालं किंवा मुलांना आपण ब्रेडला बघा सॉस जॅम लावून देतो. मग मैद्याचे ब्रेड न वापरताना तुम्ही एकदा जर हा व्हिडिओ पाहिलात ना तर नेहमी घरातच हे ब्रेड करणार बरं का. इतके भारी होतात. तुम्हाला थोडीशी मेहनत वाटेल, पण इतकी काही मेहनत नाही बरं का. आणि साहित्यसुद्धा जास्तीचं काही लागत नाही. अगदी 2 ते 3च साहित्य लागतं बरं का. फक्त तुम्हाला ड्राय इस्टच आणायचं आहे. हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल. अगदी स्वस्तसुद्धा असतं बरं का. बघा जेवढं दूध घेतलं होतं ना तेवढं संपूर्ण घातलेलं आहे. आता मात्र आपल्याला हे पीठ का नाही चांगलं मळून घ्यायचं आहे बघा. हे पीठ का नाही खूप हाताला चिटकतं. थोडंसंच गव्हाचं पीठ इथं भुरभुरून ना पुन्हा छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जास्त वापरायचंच नाही. आता बघा इथं मी तुम्हाला मळून दाखवत आहे. आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला ना म्हणून जरा जास्तच आपल्याला हे मळावं लागतं बरं का. हाताला हे खूप चिटकतं. मग त्यावेळेस काय करायचं आहे, असं उलथान आपल्या घरामध्ये असतंच ना त्याने असं खरडून घ्यायचं आणि पुन्हा हे मळायचं. जितकं तुम्ही हे पीठ छान मळाल ना तितका तुमचा ब्रेड ना सॉफ्ट अगदी मऊ आणि छान जाळीदार होतं बघा. आता जरा जास्त चिटकतं असं वाटलं की वरून थोडंसं तेल घालून ना पुन्हा आपल्याला हे मर्दून घ्यायचं आहे. खूप सारं असं मळायला लागतं. हाताला पाणी वगैरे वरून बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. चिटकतं असं वाटलं तर तेल लावायचं. शिवाय जर तुमचे हात हे जास्तीचे खराब झाले तर काय करायचं आहे, हात धुवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि मग परत ना हे मळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे जास्तीचा हाताला चिटकत नाही. आता ही सगळी प्रोसेस ना तुम्ही किचन ओट्यावरती सुद्धा करू शकता. पण इथं मला परातीमध्ये करणं सोपं वाटतं, त्याच्यामुळे इथं मी परातीमध्ये करत आहे. आता बघा आणखीन थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मर्दून घेत आहे. आणि त्याला असं आपटूनसुद्धा मदत घ्यायचं आहे बघा. जितकं तुम्ही पीठ छान मळाल तितका तुमचा ब्रेडचा रिझल्टसुद्धा छान येणार आहे बघा. अगदी जवळजवळ नाही तर 8 ते 9 मिनटं इतकं इथं मी मर्दून घेतलेलं आहे बघा. आणि जे चिटकते असं वाटलं ते उलतानाने काढून घेतलेलं आहे. आणि बघा आता छान चिकनं असं गोळा होसपर्यंत ना मळून घेतलेला आहे. हात इथं मी जरा एकदा स्वच्छ करून घेतला आणि पुन्हा हे मळून घेतलं, तेव्हा छान असा याचा गोळा झाला आहे. आता काय करायचं, सगळं आतल्या बाजूला असं दाबून ना छान असा एक बॉल करून घ्यायचा आहे. बघा आता तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. आता काय करायचं आहे, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा तयार केलेला जो बॉल आहे ते ठेवायचा आहे. पण खाली तळाला ना थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे ना हे तळाला चिटकून बसणार नाही म्हणून. जरा तेल असं सगळीकडे पसरून घेऊयात आणि हे टाकून घेऊयात. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता. वरूनसुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ना ह्याला सिल्वर पेपरने पॅक करून घेणार आहे, म्हणजे ह्याला हवा लागू द्यायची नाही. हे छान प्रकारे फुलून वर यायला हवं. आता आपण का नाही हे 1 तासाभरासाठी असंच ठेवणार आहोत. अगदी पाऊण तास ठेवला तरीसुद्धा चालेल. पाऊण तासानंतर किंवा 1 तासानंतर ना छान प्रकारे फुलून हे आपलं भांडं आहे ना ते अगदी भरलेलं असतं बघा.
इतकं छान मस्त फुलून वर येतं. तुम्हाला हे फ्रीजमध्ये किंवा गरम ठिकाणी असं कुठेही ठेवायचं नाही. नॉर्मल तुम्हाला साध्या ठिकाणीच आपल्याला किचन ओट्यावरती ठेवला तरीसुद्धा चालेल. आता बघा, इथं ब्रेड करण्यासाठी मी हा केक टिन घेतलेला आहे. हा मी मिशोवरूनच मागवलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. त्याच्यामध्ये तेल घालून ना असं सगळीकडं लावून घेतलेलं आहे बघा, म्हणजे ना चिटकायला नको. आणि बघा 1 तासानंतर आता हे मी भांडं घेतलेलं आहे. वाह! बघा किती फुलून छान वर आलेलं आहे. आता आपण ह्याला स्पंज करून घेऊयात आणि ह्याच्यात जी हवा आहे ना ती आपण काढून घेऊयात. पण हाताला मी थोडंसंच तेल लावून घेतले बघा, म्हणजे ना हे हाताला चिटकायला नको म्हणून. गव्हाचं पीठ असल्यामुळे खूप चिकट असतं का नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला छान आणखीन हे मळून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यातली हवा आपल्याला बाहेर काढायची आहे ना म्हणून. आता इथं परत घेतलेलं आहे. आणखीन आपण 3 ते 4 मिनटं इतकं असं हे मर्दून घेऊयात. अगदी जास्तीच नाही, आता फक्त आपल्याला थोडंसंच मळून घ्यायचं आहे बरं का. मला एक महत्त्वाची टिप्स सांगायची आहे ब्रेड करण्याबाबतीत. ते म्हणजे आपण जे ड्राय इस्ट पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं का नाही, ते जर ॲक्टिव्ह झालं नाही, म्हणजेच की फुलून जाळीदार असं झालं नाही, तर मात्र पुढची प्रोसेस जी आहे ब्रेड करण्याची ती तुम्हाला करायची नाही, कारण ते इस्ट इनॲक्टिव्ह आहे असं समजायचं. त्याच्यापासून बनणारा आपला हा ब्रेड व्यवस्थित पाहिजे तसा जाळीदार बनत नाही. ही पहिली महत्त्वाची टिप्स बरं का. आता बघा इथं छान प्रकारे हे मळून झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे का, हे पुन्हा अगोदर जसं केलं तर ना आतल्या बाजूनं असं टॅप करून घेतलं आणि असं हे पसरून घेऊयात. अगदी तुम्ही बेलण्याने थोडंसं लाटून घेतलं तरी चालेल, पण हे पातळ असल्यामुळे का नाही सहजपणे हाताने पसरलं जातं बघा. अगदी हे पीठ ना छान मऊसूत असतं बघा. आता काय करायचं आहे आपल्याला ह्याचं ना असं रोल करून घ्यायचं आहे आणि छान असं पॅक करायचं आहे बघा. ह्याच्यात हवा राहता कामा नाही. छान असा रोल करायचा आहे पॅक करून, कारण आपण का नाही आता हे केक टीनमध्ये घालणार आहोत. केक टीनमध्ये अगोदरच आपण तेल लावून घेतलं होतं बघा, तर त्याच्यामुळे का नाही असं मी इथं रोल करून घेतलेला आहे. आता हा रोल आपला केक टीनमध्ये बरोबर बसणार आहे. त्या मापाचा इथं मी करून घेतला. अगदी तुमचा केक टीन छोटा असेल तर छोटा हा रोल करून घेतला तरी चालेल. आता आपल्याला आणखीन एकदा हे फुलण्यासाठी ठेवायचं, म्हणजे एकूण 2 वेळाने हे फुलण्यासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे. अगोदर आपण 1 तासभर इतकं ठेवलं होतं आणि आता ह्या केक टीनमध्ये घालून ना पुन्हा ह्याला फॉईल पेपरने आपण पॅक करून 1 तासभर असंच ठेवणार आहोत, म्हणजे छान हे फुलून वर येतं बघा. म्हणून अगदी आता इथं मी फॉईल पेपरचा वापर करते. ह्याने ना छान प्रकारे पॅक होतं, आतमध्ये हवा जात नाही. अगदी 1 ते पाऊण तासामध्ये छान प्रकारे हे फुलून वर येतं बघा. तुम्हाला बाकी काहीच नाही करायचं, फक्त हे असंच ठेवायचं आहे साधं बाहेरच. फ्रीजमध्ये वगैरे बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. आता 1 तासानंतर इथं मी पाहत आहे. अगदी छान फुलून वर आलं आहे बघा. मस्त फुलण्यासाठी आपण 1 तासभर इतका ह्याला वेळ दिला. आता वरल्या बाजूने ना आपण ह्याला दूध लावून घेऊयात, म्हणजे ब्रेडला ना हलका सोनेरी रंग येतो वरल्या बाजूने आणि वरली बाजूनं कडक होत नाही, सॉफ्ट अशी होते, म्हणून इथं हलकंसं दूध लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला वेळ न वाया घालवता लगेच हा ब्रेड ना बेक करून घ्यायचा आहे. आज हा ब्रेड बेक करण्यासाठी मी कढईचा वापर करत आहे बरे का. तर कढई ना अगोदरच 10 मिनटं गॅसवरती गरम व्हायला ठेवले आणि त्याच्यामध्ये बघा स्टँड ठेवलेला आहे. खाली गॅस हा बारीक होता आणि आता आपल्याला काय करायचं, मध्यभागी ना हा केक टीन ठेवून ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती घट्ट असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि आपण ना एक 40 ते 45 मिनिटानंतर पाहणार आहोत बरे का. तुमच्याकडे ओव्हन असेल मग ओव्हनमध्ये बेक करून घेतला ना तर अतिउत्तम, कमी वेळ लागेल बरे का. बाकी रिझल्ट सेमच येतो. आता इथं ना मी 45 मिनिटानंतर पाहत आहे. आता मध्यभागी सुरी घातली, सुरी बघा क्लीन आली, म्हणजे हा केक बेक झाला आहे समजायचं. खाली गॅस बंद करून ना हा केक टीन आपण बाहेर काढून घेऊया. वेळेच्या बाबतीत सांगितलं ना, तुम्हाला वेळ जरा कमी अधिक लागू शकतो बरं का, कारण ह्या केक टीनच्या खाली जी कढई वापरली ना ती मी मोठी आणि जाड बुडाची वापरली, त्यामुळे जरा मला वेळ अधिक लागला. तुमची जर कढई पातळ असेल तर मात्र वेळ कमी लागू शकतो बरं का. मग तुम्ही ना एक 35 ते 40 मिनिटानंतर मध्यभागी सुरी घालून बघितलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा वरल्या बाजूने ना मी जरा तिथं तूप लावून घेतलं, त्याच्याऐवजी तुम्ही बटर लावून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि एक 10 मिनटं ना थंड होण्यासाठी ठेवून घेतलं बघा. याच्यावरती झाकण ठेवायचं, हे कसं वरली बाजू जी आहे ना ती कडक होत नाही. आता इथं मी 10 मिनटानंतर ह्याच्या ज्या कढया आहेत ना त्या सोडून घेतल्या आणि हा आता आपण केक टीनमधून ना वेगळा करून घेऊया. बघा केक टीनमधून ना सहजपणे बाहेर निघालेला आहे. खाली आपण बटर पेपर वगैरे काहीच वापरलेला नव्हता आणि ब्रेडला खाल्ल्या बाजूने रंग बघा आणि किती सॉफ्ट झालेला आहे. खरंच तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, इतका भारी हा गव्हाच्या पिठापासून ब्रेड झालेला आहे. म्हणजे तुम्ही कोणाला खायला दिलात ना तर तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही घरच्या घरी हा गव्हाच्या पिठापासून ब्रेड केलेला आहे. बघा नेहमीच आपल्याला नाश्त्यासाठी लागतो तो म्हणजे ब्रेड, मुलांना टिफिनला द्यायला असो किंवा नाश्त्यामध्ये खाण्यासाठी असो. तुम्ही अगोदरच हा ब्रेड जर बनवलेला असेल तर तुम्ही ह्याचं सँडविच किंवा वेगवेगळे सॉसेस लावून मुलांना खायला देऊ शकता किंवा चहासोबत, दुधासोबत
ब्रेड हा खायला दिलात ना तरीसुद्धा खायला खूपच छान लागतो. आणि बघा तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. अगदी मस्त स्पंजी सॉफ्ट आतून जाळीदार जसा विकत मिळतो ना अगदी तसा हा ब्रेड तयार झालेला आहे. आता बघा तुम्हाला इथं मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल. हा ब्रेड बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरलं ते सर्व घरात असणारच वापरलेलं आहे बघा. फक्त जे ईस्ट आहे तेच तुम्हाला विकत आणायचं आहे. आता बघा 2 कप गव्हाच्या पिठापासून आपला किती सारा हा ब्रेड बनून तयार झालेला आहे हो. आणि अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठापासून हा आपण केलेला आहे. आता ब्रेड म्हटलं की चहाची आठवण ही येतेच. आता इथे मी मस्त गरमागरम चहा करून घेतलेला आहे आणि बघूयात म्हटलं आपल्या चहामध्ये बुडल्यानंतर हा आपला ब्रेड कसा होतो. ब्रेडला खाल्ल्या बाजूने रंग बघा सोनेरी किती छान आला आहे. आता चहामध्ये ब्रेड बुडवल्यानंतर बघा इथे मी दाबून तुम्हाला दाखवते. अगदी आतपर्यंत चहा शोषलेला आहे आणि खरंच एक नंबर खायला लागत होता. आणि मुलांना तर शब्दात सांगू शकत नाही इतका फार आवडला बरं का. तुम्ही सुद्धा नक्की करू ना. मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा ब्रेड कसा झाला आहे. सर्व साहित्याचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. माझा ब्रेडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा हे पौष्टिक ब्रेड नक्की घरी करून पाहतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.